कॉक आहे का? इथे पण कॉक आहे. हो रे बोकी. हे बघ, हे छोटे छोटे झाड आहेत ना, हे झुडपं दिसत आहे ना, हे हरभऱ्याचे. पाय नको देऊ त्यावर पिनू. हा, किती कॉक आहेत. चल 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 चल. हो रे भाऊ, मिरचीचं झाड शोधून काढलं का तू? अरे वा, हळूहळू चाल बेटा. हे वगैरे शेत आलं. कुठे चालला? शेतात चालला. मजा आली का रे तू बेबीला? हो का? पहिल्यांदाच टू व्हीलरवर आला ना तो. शेतात यायला टू व्हीलरनेच मजा येते बेटा, फोर व्हीलरने नाही येत मजा. ठीक आहे का? खाली झाडं बघ बेटा, मेथीचे झाड आहेत, छोटे छोटे झुडप आहेत. हा लसूण आहे का? कांदा बाकी आहे का बेटा? ते उगवायला अजून, त्याला वाटलं खरोखर लसूण आहे डायरेक्ट. कशी शेताची पाहणी करायला आलाय बाई रितू बेबी. हळू हळू. मुळा लावलेला आहे. हो का? कॉक आहे ना तो. इकडे पण कॉक आहे. आणि ही मिरची आहे का? अच्छा. ओ बेटा, कुठे कुठे कॉक आहे? हो हो. आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्ताची सर नाही. आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्ताची गरजच नाही. म्हणजे मी तुझी सुरुवात आणि तू माझा शेवट. हेच गुज त्यांचं चालू असेल का? अहो पप्पा, आता काय शेती भीती वगैरे, रिटायरमेंट नंतर मस्त लाईफ एन्जॉय करायचं तर, असं नेहमी म्हणणारे मी. पण पप्पांनी त्यांच्या सेकंड इनिंगमध्ये वडिलोपार्जित थोडीशा शेतीमध्ये त्यांच्या नातवंडांसाठी पुन्हा आमराई लावायला घेतली. आंब्यांसाठी सुप्रसिद्ध असलेलं माझं माहेर. पण पप्पांच्या पणजोबांनी, खापर पणजोबांनी लावलेली आंब्याची मोजून 1 किंवा 2 झाडं आता शिल्लक आहेत. मग पुढच्या पिढीला ही गोड फळं कशी चाखता येणार बरं? त्यासाठी हा एवढा अट्टहास. आजोबांच्या कष्टांची फळं नातवंडांना मिळतात म्हणे, ते हेच. ह्या दोघांमध्ये आता ह्याच गोष्टी चालू असतील का? हा सीन फक्त बघत राहावंसं वाटलं मला. असं पडतं झाडांना पाणी. दिसतंय का तुला? तो तुमची कॉपी करतोय केव्हापासून. इकडून पाहिजे दिसलं. हो दिसतंय. असं पाणी. ह्या मातीमध्ये चिखलात खेळून, मातीचे पूर्ण हात भरून झाडं लावताना अध्ययन मनमुराद आनंद घेत होता. एक्सेसिव्ह OCD आणि हायजीन फ्रीक असलेली मी. पण शेतातल्या मातीमध्ये झाडे लावण्याची मज्जा काही औरच. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला
जावंसं वाटत होतं. हायजीन बेजिन सगळं बाजूला ठेवून वर्षातील काही दिवस मुलांना आजोळी आणि शेतात असं मनसोक्त बागडू द्यावं. एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. व्हेरी गुड. कसं म्हटलं होतं तू आजोबांना? गुड बॉय म्हणे आजोबा. माझ्या पप्पांनी आणि काकांनी दोघांनी मिळून लावलेल्या ह्या आमराईची फळं आता पुढच्या अनेक पिढ्या जागतील. साधारण महिनाभराच्या गॅपने त्याला दरवेळी आठवण येते आणि त्याच्या बोबड्या स्वरात तो म्हणतो, मम्मा चल ना गं, आपण भगगावला जाऊ ना आजोबा नन्नांना भेटायला. आमच्यासाठी एवढे कडक शिस्तीचे पप्पा, पण नातवंडासाठी सगळ्या शिस्त वेशीवर टांगतात. आणि तो लाडोबा नातू, त्याचं मग आजोबांशिवाय पानही हलत नाही. अगदीच लहान असलेलं माझं बाळ, पण त्याच्या मनाचा ठाव मात्र मला घेता येतोय. सुरकुतलेल्या त्या कुशीत मायेचा धबधबा दिसतो. साठी पुढच्या प्रत्येक डोळ्यात मला माझा आजोबा दिसतो, मला माझा आजोबा दिसतो. तुम्हालाही आठवले का तुमचे आजोबा? आजोबा आणि काका आजोबांसोबत लावलेली झाडं मोठी होताना पाहून अध्ययनचा 3रा वाढदिवस नेहमीच लक्षात राहील.